नमस्कार मित्रांनो, अचानक दवाखान्याचा खर्च समोर उभा राहिला तर काय करायचं हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? हॉस्पिटलचं बिल बघून अनेकाच्या पायाखालची जमीन सरकते. सरकारची 5 लाखापर्यंत मोफत उपचार देणारी योजना आहे हे अनेकांना माहिती आहे. तिचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा आणि कागदपत्रे कोणती लागतात या प्रश्नामध्ये अनेक जण अडकतात आणि वेळेवर मिळणाऱ्या मदतीला मुकतात. पण आता काळजी करू नका, आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला याच समस्येवर एक सोपा संपूर्ण उपाय सांगणार आहोत. तुम्हाला 5 लाखाच्या फ्री उपचार योजनेबद्दल माहीत असेल, पण अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोणती लागतील यात गोंधळ उडत असेल. ही माहिती तुम्हाला पात्रता तपासण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये कार्ड वापरण्यापर्यंत संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सोप्या मराठीत समजावून सांगेन, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला वेळेवर आणि मोफत उपचार मिळू शकतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आरोग्याला सर्वाधिक महत्त्व आहे, पण आजारपण सांगून येत नाही आणि जेव्हा येतं तेव्हा शारीरिक त्रासासोबतच मोठा आर्थिक भारही घेऊन येतो. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी मोठ्या आजारपणाचा खर्च म्हणजे आयुष्यभराची जमापुंजी गमावण्यासारखं असतं. अनेकदा चांगल्या उपचारासाठी पैसे नसल्यामुळे लोक सरकारी दवाखान्याच्या रांगेत उभे राहतात किंवा खाजगी हॉस्पिटलच्या महागड्या खर्चापुढे हातबोल होतात. या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक योजना आणली आहे. योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेला आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जोड मिळाली आहे. या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जात असल्यामुळे महाराष्ट्रातील पात्र नागरिकांना आरोग्य कवच मिळतं. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. तर या योजनेअंतर्गत ही मर्यादा साधारणपणे 1.5 लाख रुपये आहे, जी मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या प्रक्रियेसाठी 2.5 म्हणजे 2.5 लाखापर्यंत वाढते. याचा अर्थ या योजनेत समाविष्ट असलेले हजारो सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या गंभीर आजारावर एकही रुपया न खर्च करता उपचार घेऊ शकता. यामध्ये हृदय शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस आणि अवयव प्रत्यारोपण यासारख्या महागड्या उपचाराही समस्या आहे. ही योजना तुमच्या आरोग्याची ढाल बनून उभी राहते आणि तुम्हाला आजारपणाच्या आर्थिक संकटातून वाचवते. तर तुमची पात्रता ऑनलाईन कशी तपासायची ते पाहू. मित्रांनो, तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॅम्प्युटरवरून तुमची पात्रता तपासू शकता. यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अधिकृत वेबसाईटवर जा. ती वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जा. वेबसाईट उघडल्यानंतर बेनिफिशरीमधून लॉग इन करा. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP टाकून पुढे घ्या. यानंतर तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवडा, तुमचं रेशन कार्ड नंबर टाका, आधार कार्ड नंबर किंवा तुम्ही तुमचं नाव यादीत शोधू शकता. जर तुमचं नाव यादीत असेल तर तुम्ही योजनेत पात्र आहात. जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा योजनेत समाविष्ट असलेल्या कोणत्याही खाजगी रुग्णालयात जाऊन आरोग्य मित्र यांची भेट घेऊ शकता. ही आरोग्य मित्र तुम्हाला तुमची पात्रता तपासापासून ते कार्ड मिळवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया मोफत मदत करतात. याशिवाय तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा आपले सरकारी केंद्रावर जाऊन तुमची पात्रता तपासू शकता. एकदा तुमची पात्रता निश्चित झाली की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचा. अर्ज करण्यापूर्वी किंवा रुग्णालयात जाण्यापूर्वी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी कुठलेही चालेल. पत्त्याच्या पुरावासाठी रेशन कार्ड, रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड चालेल. कुटुंबाचा पुरावा रेशन कार्ड आणि रेशन कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्याची नावे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची चांगली गोष्ट ही आहे की यासाठी कुठलेही लांबलचक अर्ज भरण्याची किंवा सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. अर्ज नाही, फक्त नोंदणी महत्त्वाची. म्हणजे या योजनेत वेगळा अर्ज नसतो, तुमची नोंदणी केली जाते आणि तुम्हाला आयुष्यमान कार्ड किंवा जन आरोग्य योजनेचा हेल्थ कार्ड दिले जाते. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, कार्ड मिळाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार कसे मिळवायचे? रुग्णालय शोधा. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळचे किंवा तुमच्या आजारावर उपचार करणारे योजनेचे समाविष्ट रुग्णालय शोधावे लागणार. ही यादी तुम्ही pmjgovernment.in या वेबसाईटवर पाहू शकता किंवा आरोग्य मित्राकडून माहिती घेऊ शकता. या योजनेत
महाराष्ट्रातील अनेक मोठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये समाविष्ट आहेत. रुग्णालयात पोहोचल्यावर सर्वात आधी तेथे किंवा आयुष्यमान भारत कक्षात जाऊन आरोग्य मित्राशी भेटा, कागदपत्रे सादर करा. तुमचे आयुष्यमान कार्ड, जन आरोग्य कार्ड किंवा आधार कार्ड आरोग्य मित्राला दाखवा. ते तुमच्या कार्डची ऑनलाईन पडताळणी करतील. नंतर डॉक्टर तुमची तपासणी करून आजाराचे निदान करतील. जर तुमचा आजार योजनेत समाविष्ट असेल तर रुग्णालय तुमच्या उपचारासाठी विमा कंपनीकडून ऑनलाईन पूर्व परवानगी मागेल. ही प्रक्रिया साधारणपणे 24 तासाच्या आत पूर्ण होते, पण इमर्जन्सीमध्ये ही परवानगी तात्काळ दिली जाते. एकदा परवानगी मिळाली की तुमच्यावर कॅशलेस उपचार सुरू होतात. याचा अर्थ मंजूर पॅकेजच्या मर्यादेत तुम्हाला उपचारासाठी, औषधासाठी, तपासण्यासाठी किंवा बेड चार्जसाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत नाही. ही खर्च थेट विमा कंपनी किंवा सरकार रुग्णालयाला देते. उपचार पूर्ण झाल्यावर डिस्चार्जच्या वेळीही तुम्हाला कोणतेही बिल दिले जात नाही. इतकेच नाही तर काही विशिष्ट प्रक्रियासाठी डिस्चार्ज मिळाल्यानंतर आवश्यक असलेल्या तपासण्या आणि औषधोपचारही ठराविक कालावधीसाठी मोफत मिळू शकतात, जे प्रत्येक पॅकेजप्रमाणे बदलते. प्रक्रिया कॅशलेस असल्यामुळे रुग्णालयात आणि त्यांच्या नातेवाईकाकडून पैशाची चिंता न करता फक्त उपचारावर लक्ष केंद्रित करता येते. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य विमा कवच मिळवणे किती महत्त्वाचे आहे. आपण पात्रता कशी तपासायची, कोणती कागदपत्रे लागतात, नोंदणी कुठे आणि कशी करायची आणि हॉस्पिटलमध्ये कार्ड कसे वापरायचे याची संपूर्ण माहिती घेतली. ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना या योजनेची गरज आहे, पण त्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली नाही. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, व्हॉट्सअप ग्रुपवरही नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.